Hello students, today we will continue yesterday's part, that is dash formula, condensed formula and bond line or zigzag formula. This particular part yesterday we have discussed in details. Today we are going to see few of the examples. Firstly, they have given us compound CH3, CH2, CH2 and CH3. This is the structure of butane. ब्युटेनचं स्ट्रक्चर आपल्याला इथे दिलेलं आहे. या ब्युटेनच्या स्ट्रक्चर मध्ये कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिताना कुठलाही बॉन्ड लिहिला जात नाही. CH3 then in bracket CH2 two times and then CH3. This is the condensed formula A. या प्रकारे कंडेन्स्ड फॉर्म्युला एक लिहिता येतो. दुसरा कंडेन्स्ड फॉर्म्युला B ते लिहिताना CH3 CH2 CH2 CH3 याच्यामध्ये एक एक मध्ये बॉन्ड लिहिलेला आहे. CH3 नंतर बॉन्ड, CH2 नंतर बॉन्ड, CH2 नंतर बॉन्ड. आणि जेव्हा बॉन्ड लाइन किंवा झिगझॅग फॉर्म्युला आपण लिहितो, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ. 1 2 3 and 4 carbon atoms are joined to one another in zigzag manner. Now this is the representation of butane, that is N-butane, by four ways. One is by dash formula, another is by condensed formula, next is by condensed formula B, and last one is by bond line or zigzag formula. Now we'll see the representation of second compound. That compound they have given in bond line or zigzag formula. या बॉन्ड लाइन किंवा झिगझॅग फॉर्म्युलेच्या स्वरूपात ते दिलेलं आहे. ते तुम्हाला आता उरलेल्या तीन प्रकारे लिहायचे. दिस फर्स्ट कार्बन इज CH3. पहिला कार्बन असतो CH3. त्याच्यानंतरचा कार्बन आहे तो त्याच्या पुढच्या कार्बनला डबल बॉन्डनी जोडलेला आहे आणि शेवटचा कार्बन परत आहे CH3. CH3 मधला C डबल बॉन्ड C पण इथे एक H आणि इथे काय असेल H. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. This is but2ene. It is written like this: CH3 then CH double bond CH and CH3. Double bonds are required to be mentioned. डबल बॉन्ड आपल्याला मेन्शन करावे लागतात. ते मेन्शन न करून चालत नाही. मात्र इथं कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिताना CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH आणि मग CH3 असं त्याला रिप्रेझेंट केलं जातं. थर्ड कंपाउंड दे हॅव गिवन इज CH3 CH2 two times and CHO. It can be written like this: this is CH3 then CH2 two times, means CH2 and CH double bond O. CH3 CH2 CH2 CHO हे त्याचं डॅश फॉर्म्युलाचं रायटिंग आहे. CH3 CH2 two times CHO हा त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला A प्रकारात आहे. कंडेन्स्ड B लिहिताना CH3 असं लिहायचंय आपल्याला. त्यानंतर सिंगल बॉन्ड असणार, मग CH2, मग CH2 आणि मग CHO असं आपण लिहू शकतो. CH3 CH2 CH2 CHO. आणि लास्टली इथं लिहिताना आपल्याला CH3 म्हणजे हा पहिला कार्बन झाला, CH2 हा दुसरा झाला, हा CH2 तिसरा झाला आणि चौथा CHO आहे. 1 2 3 4 कार्बन याचा H तुम्हाला लिहायचा आहे. नाही लिहिला तर मग ते इनकम्प्लीट राहतं. इथं तुम्हाला जोडून काय लिहावा लागतो H. CH3 CH2 CH2 CHO. This is the presentation of this particular molecule. That is the aldehyde molecule. CO is the aldehyde molecule. तर aldehyde molecule ला तुम्ही या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता. इथं H नाही लिहिला तरी चालतं, पण मोकळी रेषा सोडायची नाही. मोकळी रेषा सोडली की ते CH
होत नाही, CH3 होतं. याच्यानंतरचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं प्रेझेंटेशन करताना CH3 CH2 CH CH3 आणि OH. Here is CH3, here is CH2, then is CH, then is CH3. Next is O and H. CH3 CH2 CH CH3 OH असं जे स्ट्रक्चर आहे ते डॅश फॉर्म्युलाचं झालं. त्यानंतर कंडेन्सर A म्हटलंय. कंडेन्सर B म्हणताना इट विल बी CH3, then CH2, then CH, then in bracket here will be CH3 and lastly here will be OH. And finally the structure will be like this: CH3 CH2, then here will be CH, to this CH here will be CH3 and here will be OH. त्याचं रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येऊ शकतं. लास्टली CN CH OH CN असं ते कंपाऊंड आहे. कंडेन्स्ड फॉर्म्युल्यामध्ये लिहिताना तो CN असा असेल, त्याला जोडून CH OH आणि परत असेल CN CN CH OH CN. इथं लिहिताना तुम्ही असे लिहू शकता, हा CN CH OH आणि परत काय लिहिता येऊ शकतं असं CN. आणि फायनली हे लिहिताना तुमचा हा कार्बन असेल, त्याला ट्रिपल बॉन्ड N, C ट्रिपल बॉन्ड N असं होतं. हा जो कार्बन आहे C ट्रिपल बॉन्ड N चा तो एका कार्बनला जोडलाय, त्या कार्बनला एक H आहे आणि एक OH आहे, म्हणजे त्याला एक आपल्याला काय जोडायचं असा OH. त्यानंतर हा कार्बन आहे आणि या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आपण काय जोडतो असं N. आपण असं लिहितो बघा CN C, त्याला OH म्हणजे एक H आहे. तर दिस इज द प्रेझेंटेशन ऑफ दिस final compound. Means when you have given dash formula, you can write condensed formula A, condensed B, or zigzag formula or bond line formula. After this we are going to start with next part, which is the drawing of molecules in 3 dimensions. Hello students, now we are going further to see the new part of the topic, that is drawing of molecules in 3 dimensions. 3 dimension म्हणजे त्रिमितीय स्ट्रक्चर त्याचं कसं काढतात ते आपल्याला पाहायचंय. In my hand here is a methane molecule. In this methane molecule you can see centrally black colored atom is the carbon atom. To this carbon 1, 2, 3 and 4 hydrogen atoms are joined by single covalent bond. हा इकडे हायड्रोजन आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. This structure we call as tetrahedral structure. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. हे आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरच्या स्वरूपात मांडू शकतो. ते स्ट्रक्चर मांडताना 4 स्ट्रक्चरचे प्रकार आपल्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत. फर्स्ट इज वेज फॉर्म्युला. पहिल्याला काय म्हणलं जातं, वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युल्यामध्ये हा जो मिथेन मॉलिक्यूल आहे तो त्याने या पद्धतीने असा मांडलेला आहे. तर इथं जर आपण असं मिथेनचं स्ट्रक्चर लिहिलं तर सेंट्रली दिस इज द कार्बन, दिस इज वन हायड्रोजन above this particular carbon, one is below, one is in front of us, one is behind the board. जिथे या कार्बनला जोडलेले 4 हायड्रोजन ऍटम आहेत, त्यापैकी कार्बन आणि 2 हायड्रोजन ऍटम्स हे त्या प्लेन मध्ये असतात. एक प्लेनच्या पुढे असतो समोर, हा वेज्ड बॉन्डने दाखवलेला समोर असतो आणि हा डॅश्ड बॉन्डने दाखवलेला तो बोर्डच्या पाठीमागे असतो. तर एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल वेज फॉर्म्युल्याने कसा रिप्रेझेंट केला जातो त्यासाठी दिस इज द एक्झाम्पल ऑफ मिथेन.
वेज फॉर्म्युलामध्ये या सॉलिड लाईन्स आहेत आणि हा कार्बन आहे. हे सगळे ऍटम त्या बोर्ड म्हणजे प्लेन आहे त्या प्लेनवर आहेत. एक हायड्रोजन ऍटम आहे तो प्लेनच्या पुढे आहे म्हणजे बोर्डच्या समोर आपल्याकडे आहे आणि एक हायड्रोजन मात्र बोर्डच्या पाठीमागे आहे. असं स्ट्रक्चर काढणं त्याला वेज फॉर्म्युला असं म्हणलं जातं. सेकंड स्ट्रक्चर इज द फिशर प्रोजेक्शन स्ट्रक्चर और फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलालाच क्रॉस फॉर्म्युला असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? क्रॉस फॉर्म्युला. आणि या क्रॉस फॉर्म्युल्यामध्ये कार्बनला रेक्टँगल्स मध्ये राईट अँगल्स मध्ये कार्बनला राईट अँगल्स मध्ये काटकोनामध्ये आपण 4 ऍटम्स किंवा ग्रुप जोडतो. मोस्ट ऑक्सिडाइज्ड जो ग्रुप आहे तो वर लिहिला COOH, त्यानंतर CH आणि OH आणि खाली लिहिलाय CH3. या कार्बन बरोबरीनं 2 ग्रुप त्याच प्लेन मध्ये असतात पण 2 ग्रुप मात्र पाठीमाग म्हणजे बोर्डच्या मागच्या बाजूला ते प्रेझेंट आपल्याला करता येऊ शकतात. त्याचं प्रेझेंटेशन करताना त्याने असं केलेलं आहे कार्बनचे हे H आणि OH असे सॉलिड बॉन्डने दाखवले. सॉलिड बॉन्ड H आणि OH असे सॉलिड बॉन्डने दाखवले आणि डॅशड बॉन्डने दाखवले. डॅशड बॉन्डने दाखवलेले पाठीमागं आणि सॉलिड बॉन्डने दाखवलेले वेज फॉर्म्युला असं त्याला म्हणलं जातं किंवा वेज प्रेझेंटेशन म्हणलं जातं. तर त्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याच वेज फॉर्म्युल्यात रूपांतर करताना असं लिहितात. फिशर असं असणार इथं COOH, इथं OH, इथं CH3 आणि इथं H. दिस इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला और क्रॉस फॉर्म्युला. पण त्याचं वेज लिहिताना तुम्ही असं लिहिता H, C आणि OH हे जे आहे त्याच्यामध्ये कार्बनला जोडलेले H आणि OH पुढे आणि COH आणि CH3 पाठीमागे असं त्याचं प्रेझेंटेशन असतं. आफ्टर दिस नेक्स्ट इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय केलं जातं ते समजावून घ्या. दिस इज द न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला और प्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल बाय न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. Suppose this is the ethane molecule. See, this is ethane molecule. You can understand. This is one carbon. This is another carbon. 2 carbon atoms are joined to one another by a single covalent bond. Valency of this carbon is 4. This carbon is also 4. One valency of both of them is completed. This first carbon has 3 hydrogen atoms. Second carbon has also 3 hydrogen atoms. याला 3, याला 3. याची व्हॅलेन्सी झाली 4, याची पण व्हॅलेन्सी झाली 4. जेव्हा आपण हे समोरासमोर असं होल्ड करू, when we hold this molecule like that, see first carbon and behind that there is second carbon. पहिल्या कार्बनच्या पाठीमागे दुसरा कार्बन असं जर लिहिलं तर तुम्हाला हे या पद्धतीने दिसतं. एक कार्बन दिसतो, त्या कार्बनचे तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन दिसतात समोर असलेले, पण पाठीमागच्या कार्बनचे हायड्रोजन दिसत नाहीत. सर्कल मध्ये मग ते प्रेझेंटेशन केलं जातं. सर्कल म्हणजे तो कार्बन पुढचा, त्या पुढच्या कार्बनचा तिन्ही हायड्रोजन्स असलेला बॉन्डचा पार्ट आपल्याला यात दिसतो. तो आतून सर्कलला लाईन्सनी प्रेझेंट केला जातो, पण पाठीमागच्या कार्बनचे हायड्रोजन मात्र सर्कलच्या बाहेरून असे प्रेझेंट केले जातात. हे जे प्रेझेंटेशन आहे त्याला स्क्यू किंवा गावची SKEW स्क्यू किंवा गावची असं आपण म्हणतो, किंवा त्याला स्टॅगर्ड स्क्यू म्हणण्याच्या ऐवजी त्याला स्टॅगर्ड STAGGERED स्टॅगर्ड किंवा गॉच किंवा गावची कॉन्फिगरेशन असं त्याला म्हणतात. आणि जेव्हा हे आपण एकमेकाच्या मध्ये पहिल्या कार्बनचे जे हायड्रोजन आहेत त्याच्यामध्ये जर मागच्याचा हायड्रोजन आणला तर तुम्हाला हे दुसरं स्ट्रक्चर मिळतं. दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय होताना दिसतं, दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला पुढचे तिन्हीचे तिन्ही H दिसतात
पाठीमागचे एच दिसत नाही, पण ते या दोन्हीच्या मध्ये असा दिसतो, त्याला स्टॅगर्ड. पहा इथं सांगताना लक्षात असू द्या. पहिलं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला त्यांनी नाव दिलेलं आहे, त्या नावाला आपण म्हणलेलं आहे गॉज स्ट्रक्चर, GAUCH, गॉज किंवा गावची. आणि जे दुसरं आहे त्याला STAGGERED. एकमेकांपासून लांब हायड्रोजन असतील तर त्याला स्टॅगर्ड म्हणायचं, जवळजवळ असतील तर त्याला गॉज किंवा गावची असं म्हणायचं. आणि शेवटचा प्रकार आहे सॉहर्स और एंडिरॉन और पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला कार्बन जो आहे त्या कार्बनचे आणि दुसऱ्या कार्बनचे लाईन मध्ये हायड्रोजन दाखवले जातात. पहिल्याचे जसे तसेच दुसऱ्याचे असतील तसे एक रिप्रेझेंटेशन असतं, आणि पहिल्याचे जर अपोजिट असेल तर त्याचं एक प्रेझेंटेशन असतं. Today we have seen drawing of molecule in 3 dimensions by Weiss formula, Fisher's projection formula, Newman projection formula, and Sawhorst-Endiron perspective formula. Today we are going to stop here.